तर त्याच्यासाठी तिने घराची मालकीण होणं हे आम्हाला अतिशय महत्त्वाचं वाटतं। असे हे गव्हर्नमेंटचे 2 रेझोल्युशन्स आहेत। सगळ्यात जास्त हिंसा स्त्रियांच्या संदर्भाने घराच्या आतमध्ये होते। त्यामुळे जेव्हा जेव्हा तिच्या संदर्भाने व्हायलन्स होतो त्या वेळेला तिला बाहेर काढलं जातं आणि ती माहेरी निघून जाते किंवा रस्त्यावर येते किंवा मुलांना घेऊन दारोदार भटकते। आणि ती हिंसा जर थांबायला हवी असेल तर आर्थिक संसाधनं आणि राहतं घर याच्यामध्ये समानता आली पाहिजे। तर त्याच्यासाठी तिने घराची मालकीण होणं हे आम्हाला अतिशय महत्त्वाचं वाटतं। घर दोघांचे आणि लक्ष्मी मुक्ती असे हे गव्हर्नमेंटचे 2 रेझोल्युशन्स आहेत आणि ते खूप महत्प्रयासाने आंदोलनं करून मिळवलेले आहेत। विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना हा GR आला। GR वाचनात पडून होता। आम्ही जाणीवपूर्वक रिक्षा फिरवली, पोस्टर्स लावले, महिलांना जाऊन घराघरात सांगितलं, विशेष महिला ग्रामसभा लावल्या आणि त्या ग्रामसभांमध्ये ग्रामसेवकांच्या मीटिंगा घेतल्या, सीओना सांगितलं, सीओनी हे पत्र काढलं। सुरुवातीला 5000 आणि नंतर आजची परिस्थिती सातारा जिल्ह्याची अशी आहे की 90% घरांना बायकांची नावं लागलेली आहेत। त्याच्यानंतर डोमेस्टिक व्हायलन्सच्या संदर्भातल्या तक्रारी कमी होतात असा आमचा अनुभव आहे। तिला आता भीती वाटत नाही, ती असुरक्षितता घरात तरी महसूस करत नाही। सगळ्यात महत्त्वाचं व्यसनाधीनता एवढी वाढते, परस्पर पुरुष जमीन आणि घरावरती कोणतंही कर्ज किंवा कोणत्याही प्रकारचं लीज डीड किंवा कोणत्याही प्रकारच्या अशा पद्धतीची उचल आता घेऊ शकत नाही आणि बायकोची सही घ्यावीच लागते। त्यामुळे सावित्रीच्या लेखी नुसत्या शिकतायत असं नाही, तर सावित्रीच्या लेखींना आता आपल्या हक्काचं भान येतंय, हक्काची जाणीव झाली की कर्तव्य करतानाही महिलांना अधिक आनंद मिळतो आणि घर जोडलेलं राहतं आणि विकासाला अधिक गती मिळते। आधार समाजाचा, कणा कुटुंबाचा। ही कथा केवळ एका वकिलाची नाही, ही कथा आहे आईसारख्या लढणाऱ्या एका स्त्रीची। ॲडव्होकेट वर्षाताई देशपांडे यांनी। सावित्रीबाई फुले यांनी पेटवलेली ज्योत आजही स्त्रियांच्या हक्कासाठी तेजानं तेवत आहे, याचा आम्हाला अभिमान आहे। मी डॉक्टर अमोल कोल्हे आणि आम्ही सावित्रीच्या लेकीमधील ही होती एका असामान्य जिद्दीची कहाणी। जय शिवराय।